नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज माझ्या मनातल्या भावना आपल्यासोबत व्यक्त करणार आहे. मनातल्या या अर्थाने म्हणतोय की आजवर लोकांचं बघितल्यानंतर ऐकल्यानंतर जे व्यक्त होत होतो त्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद होता. बऱ्याच वेळेला आपण असे प्रतिक्रियावादी किंवा प्रतिसादवादी होत असतो. आज माझ्या मनात जे येत आहे ती प्रतिक्रिया नाहीये, तो प्रतिसाद नाहीये, त्या भावना आहेत. मला मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर म्हणजे हजारो लोकांनी जाऊन तिथे उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली आणि अंतरवली सराटीमध्ये हजारोंच्या लोकांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचं सांगितलं. अरे विजय एखादा साऊंड आण ना, एखादा बघ ना. मोठा नाही देऊ आपला खूप लहान नाही. कोणाला तर पाठी करू का? गाडीवर येईल का ते मोटरसायकलवर? नाही लाव, मला तर काय म्हणजे रोग इतकी येते. आम्ही आपलं धोरणाने केलं एवढं, जेवढे अर्ज आहेत तेवढं. खरं तर फक्त मराठा समाज असं गृहीत धरलं तर 550 आरक्षित विधानसभा मतदारसंघ सोडले तर 230-233 एवढी संख्या ही खुल्या विधानसभा मतदारसंघांची. त्यामुळे एवढ्या विधानसभा मतदारसंघात जरांगेंच्याकडं उमेदवारी मागायला आलेल्या माणसांची संख्या ही हजारोंच्या घरात होती. म्हणजे एकेका विधानसभा मतदारसंघात जवळपास 15-20 लोक तरी इच्छुक असावीत. मला या प्रतिसादाचे, जरांगेंना मिळणाऱ्या प्रतिसादाचे एक विलक्षण कौतुक वाटतं. एखादा माणूस साधा सरळ अगदी स्वच्छ, आपल्या मराठीत बोलायचं एक फाटका माणूस उभा राहतो, आंदोलन उभं करतो आणि त्याला प्रतिसाद देणाऱ्या एवढ्या प्रचंड संख्येने लोकही हजर राहतात. अर्थात याचा प्रतिवाद करताना अनेक जण म्हणतील की हे राजकीय दृष्ट्या लाभाचा विषय असल्यामुळं अनेक जण त्यांच्याकडे जात आहेत. असू शकेल, जे माझा राजकीय लाभ व्हावा, मला आमदारकीची संधी मिळावी, नाही आमदारकी तर किमान जिल्हा परिषदला पुढे निवडणूक आल्यानंतर, पंचायत समितीला निवडणूक आल्यानंतर ती संधी मिळावी, यासाठी अनेकांचे राजकीय प्रयत्न चालू असतील. पण कसेही असो, जरांगे नावाचा राजकारणातला एक आशेचा किरण मराठा समाजाला दिसू लागला आहे, हेच मुळात जरांगेंचं कौतुक आहे. ब्राह्मण, मारवाडी, लिंगायत, रेड्डी, जैन या जातींची संख्याच मुळात खूप छोटी आहे. त्यामुळं या छोट्या संख्येने असलेल्या, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 50 लाखाच्या आत असलेल्या या जाती, अगदी आतच काही जाती, तर या 50 लाखाच्या आत असलेल्या जातींचा एखादा नेता उभा राहणं हे सोपं काम आहे. पण करोडोंच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाला एक आशावाद जरांगेंच्या रूपानं वाटणं हे जरांगेंचं यश आहे आणि या यशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्थात जरांगेंच्या या यशाच्या सोबत अनेक चुकीच्या गोष्टी सुद्धा आल्यात आणि त्या चुकीच्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणारच आहे, या आधी सुद्धा मांडलेल्या आहेत. माझा जरांगेंच्या आंदोलनाला आक्षेप नाही किंवा त्या मागणीला आक्षेप नाही, विरोध नाही. आज मला जो मुद्दा वाटतोय तो असा आहे की खरोखरच जरांगेंचं कौतुक आहे. पण या कौतुकासोबत आणखी एक विषय माझ्या मनात येतोय आहे, पण त्याला कोणी मराठा नेता समजत नाही किंवा त्याला नेता समजत नाहीत, हा एक प्रॉब्लेम असू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या मराठा नेत्यांच्या विषयी असा विश्वास का निर्माण होऊ शकला नाही? म्हणजे शरद पवार, खरं तर ज्यांना जाणता राजा ही उपाधी दिली गेली आणि मराठा समाजाचं एक प्रचंड मोठं बलस्थान शरद पवारांना समजलं गेलं, पण शरद पवार मराठा समाजाला जेवढा एकत्रित करू शकले नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, शरद पवारांच्या प्रभावामध्ये मराठा समाज होता, नक्की होता, आहे, नुसता होता नाही, आहे.
पण म्हणून शरद पवारांच्या वरती टीका करायची नाही असं कोणत्या मराठ्याला वाटत नव्हतं. म्हणजे पवारांच्या वरती टीका करणारे मराठा नेता सुद्धा होते. पवारांच्या वरती टीका केल्यावर आपला मराठा वोट बँकेला धक्का लागेल अशी भीती कोणत्याही नेत्याला वाटली नाही. कोणत्याही नेत्याला वाटली नाही. म्हणून भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये एकत्रित असतानाच्या काळामध्ये सुद्धा अनेक मराठा नेते असे होते की जे पवारांच्या वरती टीका करत होते. मराठा समाजावरती एकछत्री नेतृत्व शरद पवारांना करता आलेलं नाहीये. अगदी यशवंतराव चव्हाणांनी, म्हणजे मी अगदी अजून मागे जातो जरा, यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा काँग्रेसचं ब्राह्मणांच्या ताब्यातील नेतृत्व जाणीवपूर्वक काढून घेऊन, म्हणजे खरं तर भाजपच्या आधी शेठजी भटजींच्या ताब्यात असलेला महाराष्ट्रातला पक्ष होता काँग्रेस. हे लोक उगाच म्हणतात ना की भाजप हा शेठजी भटजींचा पक्ष होता. असं नव्हतं. त्याच्याही आधी, म्हणजे भाजपच्या उदयाच्याही आधी काँग्रेस पक्ष हा शेठजी भटजींचा पक्ष होता. म्हणजे काँग्रेसमध्ये ब्राह्मणांच्या राजकारणाचं वर्चस्व होतं. म्हणजे तिकडे परिचारकांच्या किंवा पुण्यामधले गाडगी, साठे, कलमाडी ही सगळी माणसं काँग्रेसवरती वर्चस्व ठेवून होती. अनेक नावं निघतील. यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला ब्राह्मण समाजाच्याकडून मराठा समाजाच्याकडे नेलं. या यशवंतरावांना सुद्धा मराठा समाजाचा असा एकमुखी पाठिंबा मिळाला नाही. शरद पवारांना मिळाला नाही, सुप्रिया सुळेंना मिळाला नाही, यशवंतराव चव्हाणांना मिळाला नाही, विलासराव देशमुखांना मिळाला नाही, अशोक चव्हाणांना मिळाला नाही, पृथ्वीराज चव्हाणांना मिळाला नाही, जयंत पाटलांना मिळाला नाही, ना कोणत्या संघटनेच्या नेत्याला मिळाला. म्हणजे वेगवेगळी मराठा समाजाची संघटन उभी राहिली. विनायक मेटेंनी आपली शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन केली. छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि त्यानंतर अरबी समुद्रातलं ते स्मारक, मग मराठा आरक्षण या विषयावरचा लढाच उभा करण्याचे श्रेय जातं विनायक मेटे यांना. त्यांना असा एकमुखी पाठिंबा मिळाला नाही. अशी लाखोंच्या संख्येनं गर्दी कधी झाली नाही. मग किशनराव वरखिंडे असोत की अजून कोणता नेता असो, या लोकांना मराठा समाजाला एकमुखी नेतृत्व देता आलं नाही. ते नेतृत्व मनोज जरांगे मराठा समाजाला देत आहेत. म्हणजे आपण ज्यांना अल्पशिक्षित समजतो त्या मनोज जरांगेंच्या मागे मराठा समाज उभा राहतो आहे. आपण ज्यांच्या भाषेवरती आक्षेप घेतो त्या मनोज जरांगेंच्या मागे मराठा समाज उभा राहतो आहे. म्हणजे उच्च शिक्षित नेतृत्व मराठा समाजाने एकमुखी स्वीकारलं नाही. उत्तम ज्ञान असलेलं नेतृत्व मराठा समाजाने एकमुखी स्वीकारलं नाही. पण लेकरांच्या भविष्याचा विषय काढून मनोज जरांगेंनी मराठा समाजाची मनं जिंकली. मतं जिंकण्याकडे ते वाटचाल करतायत. हे मनोज जरांगेंचं यश आहे आणि त्या यशाला नाकारून चालणार नाही. त्यामुळे मनोज जरांगेंचा आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय उदय होत असताना प्रस्थापित मराठा नेत्यांनी याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अर्थात मनोज जरांगेंच्या सारखा नेता असावा की नसावा याच्या संबंधीचा निर्णय सुद्धा मराठा समाजाला घ्यायचा आहे. पण आपण काम वर्षानुवर्ष करून सुद्धा एकमुखी नेता होऊ शकलो नाहीत. ते यश मनोज जरांगेंना मिळालं हे विसरून चालणार नाही. अर्थात मनोज जरांगे हे या यशाला योग्य मार्गाने नेतात की राजकीय भूलभुलैयामध्ये अडकून ते या संघटनेला पुन्हा एकदा विस्थापिताची किंवा दिशाहीन करतात का हे सगळं बघायला पाहिजे. त्याला एक काळ जायला पाहिजे. पण उद्याच्या निवडणुकीत मनोज जरांगेंची भूमिका ही महाराष्ट्राचा नेता ठरवणार आहे. मी याआधी सुद्धा म्हटलं होतं, आठवत असेल, त्यावर अनेकांनी कुलकर्णीला धुतला, कुलकर्णीला हाणला, कुलकर्णीला साफ उघडा केला, अशा स्वरूपाचे व्हिडिओ केलेले होते. मी त्यावेळीही म्हणत होतो की महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता मनोज जरांगेंच्या मध्ये आहे. मुख्यमंत्री होण्याची क्षमता मनोज जरांगेंच्या मध्ये आहे. मनोज जरांगेंनी या लढ्याला आपला स्वतंत्र लढा म्हणून लढणं आवश्यक आहे. कोणाला पाडणे, कोणाला पराभूत करणे यापेक्षाही
म्हणजे आत्तापर्यंत मराठ्याचं राजकारण इस्टॅब्लिश झालं नाही ते याच्यामुळेच. याची माती करायची, त्याची माती करायची. शरद पवारांची रणनीती काय होती, म्हणजे मला नाही जमलं तर तुलाही नाही, तुलाही देणार नाही, यासाठी माझं गेलं हरकत नाही. जे सोनिया गांधी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, वसंतदादा पाटील पडावेत म्हणून पुन्हा एक बंड. पण स्वतः होण्यासाठी काय केलं? काहीच नाही. पवार काय किंवा अन्य मराठा नेते काय यांनी आत्तापर्यंत दुसऱ्याची माती करण्याचा प्रयत्न केला. मग आमची माती आमची माणसं हा प्रयोग त्यांच्या वाट्याला आला. मनोज जरांगे असं भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत वागतील तर एकदा का पाडण्याची इच्छा पूर्ण झाली की पुन्हा काय, म्हणजे पुन्हा मराठा समाज दिशाहीन, पुन्हा मराठा समाजाला नवा नेता बघायचा, नवाकडे नवा राज करायचा, असं करून चालणार नाही. मनोज जरांगेंना राजकारणामध्ये कोणाचं तरी प्यादं म्हणून वावरण्यापेक्षा किंवा कोणाचा तरी विरोधक म्हणून वावरण्यापेक्षा स्वतः नेता म्हणून वावरावं लागेल, तर हा विश्वास सार्थकी लागेल. अन्यथा पहिले पाडे 55 होतील. एवढंच. नमस्कार.